सहमती कधी आली, आधी आली असेल तर त्याच्यावर पुढे काही कारवाई झाली आहे का? आणि तुम्ही आत्ता मी प्रश्न विचारल्यानंतर काही फोन करून विचारलं का त्यांना सहमती आहे का? म्हणजे तुम्ही फसवता ना. तसंच जुहूसाठी उत्तर बघा, अजून हास्यास्पद आहे. त्याच वेळी महाराष्ट्र सरकारने एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया एआय च्या तांत्रिक पथकाला जुहू येथील रडारची पर्यायी जागा सुचवलेली आहे. कुठची जागा सुचवलेली आहे? पर्यायी जागा म्हणजे कुठची हे जर आम्हाला स्पष्ट करून सांगा. सदर जागा एआयच्या तांत्रिक पथकाला पाहणी करण्याकरता निमंत्रित केलेले आहे. पाहणी करण्याकरता निमंत्रित केले. कधी निमंत्रण पाठवलं तुम्ही? कधी त्यांना बोलवलं? काय तारखेला पाठवलं? बरं, पर्यायी जागा जर असेल तर तुमच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी असेल किंवा केंद्राच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी असेल. काहीतरी दाखले असायला पाहिजेत. एकदा हा तांत्रिक अभ्यास झाला, पूर्ण झाला आणि पर्यायी जागा निवडली गेली की जुहू येथील उच्च वारंवारता रेडार केंद्र स्थलांतरित करण्याची मंजुरी प्रक्रिया सुरू होईल. ह्याचाच अर्थ हा आहे की दहिसर असो किंवा जुहू असो, आम्ही वर्षानुवर्ष मग 2014 पासून आम्हाला वाटलं होतं की एनडीए सरकार आमचं येत आहे, काहीतरी बदल घडेल. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून हा विषय सातत्याने मांडत आलेला आहे. तसाच हा विषय पुन्हा एकदा मी ह्याच अधिवेशनात मांडला की जुहू येथील हाय फ्रिक्वेन्सी रेडार आहे, दहिसर इकडचं हाय फ्रिक्वेन्सी रेडार असेल, इकडचं एअरपोर्टचं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, ह्या सगळ्या अडचणींमुळे तिकडचा पुनर्विकास जो अडलेला आहे त्याच्यावर पुढे काय झालं. आणि मुख्यमंत्र्यांकडून असं हास्यास्पद उत्तर आलेलं आहे की दोन्ही ठिकाणी सहमती दर्शवलेली आहे. एका ठिकाणी आम्ही पथक निमंत्रित केलेलं आहे. हे आमंत्रण गेलं कधी? कुठची जागा दाखवलेली आहे? कधी ही फाईल गेली? कोणाला तुम्ही कोणाशी बोललात? हे सत्य देखील त्यांनी लोकांसमोर आणावं. पागडी नाही, माझं म्हणणं हे आहे, सक्षम प्राधिकरण म्हणून जेव्हा आपण बोलतो की ही बिल्डिंग डिलॅपिडेटेड आहे की नाही, जो काही कायदा 79 आणि 79B अमेंडमेंट आली त्याच्यात म्हाडा हे सक्षम प्राधिकरण असेल हे सांगितलं होतं. आधी बीएमसी होती डिलॅपिडेटसाठी, पण आता उपकर प्राप्त जे इमारती आहेत ह्या अमेंडमेंटमुळे म्हाडाच करते असं सगळ्यांची एक सहमती सरकारमध्ये आहे. पण जी केस झाली आहे ती कॉम्पिटंट अथॉरिटी नेमकी कोण आहे ह्याच्यावरनं झाली. तर हा तिढा जो काही आहे तो राज्य सरकारने सोडवावा. आणि ह्याच्यात घुसायचंच नसेल, राज्य सरकारला ह्या तिढ्यात जायचंच नसेल तर पर्यायी मार्ग हा आहे. जर आता तुम्ही हीच इकडे पूर्ण रांग बघाल, इथे शिवसेना भवनाला येताना आजूबाजूला दोन्ही बाजूला उपकरप्राप्त इमारतीच आहेत. जवळपास दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या सगळ्या इमारती उपकरप्राप्त आहेत जास्तीत जास्त. आणि जवळपास सगळ्या इमारती 60, 70, 80, 90, काही काही 100 वर्षाच्या पुढच्या आहेत. काही चाळी आहेत. आता जी घोषणा सरकारने केली की तेवढीच तुम्हाला जागा मिळेल टेनंट्सना, ज्या चाळींमध्ये 10 बाहेरची खोळी आहे किंवा कॉमन टॉयलेट आहे, मग तेवढंच तुम्हाला मिळणार का? जे पगडीवाले मागतात ना त्या 3 गोष्टी आहेत. एक, त्यांना संरक्षण द्या टेनंट्स म्हणून. दुसरी गोष्ट म्हणजे ट्रिगर नेमाना 60 वर्षाची बिल्डिंग असेल, 30 वर्षाची बिल्डिंग असेल, वय तुम्ही ठरवा काय पाहिजे ते, पण मोडकळीस यायलाच पाहिजे असं कशाला? लोकांचे हाल झालेच पाहिजेत असं कशाला? तुमचं पण पागडीच होतं ना? तर तुम्ही वाचलात, तुमचं रिडेव्हलपमेंटला गेलं ऑलरेडी त्याच्या आधी. पण बाजूच्या नाही गेलं. माझा प्रश्न असा आहे की महारेरा सारखी एक कॉम्पिटंट अथॉरिटी आहे जी इतर वेळी नवीन कन्स्ट्रक्शनवर नेहमी एक वचक ठेवून असते, पण रिडेव्हलपमेंटची जेव्हा गोष्ट येते किंवा पागडीची जेव्हा गोष्ट आहे तेव्हा महारेराला काही अथॉरिटी नाहीये. तर जेव्हा तुम्ही कॉम्पिटंट अथॉरिटीची गोष्ट करता तर महारेराला या अथॉरिटी तर चालतील का, किंवा महारेरा ही तुम्हाला वाटतं का की कॉम्पिटंट अथॉरिटी आहे? बघा, मुंबईमध्ये साधारणपणे 14,500 ते 15,000 इमारती ज्या सेस्ट आहेत किंवा उपग्रह प्राप्त आहेत. माझं मत स्पष्टपणे असं आहे की जी आपण अमेंडमेंट आणली होती दोघांना फेअर होती, दोघांना बरोबरची होती. जे जागा मालक आहेत त्यांना पहिली संधी देत होतो आणि तेव्हा टेनंटशी त्यांना साधारणपणे सहमती लागत होती. तसंच जर जागा मालकांना जमत नसेल तर टेनंट्सचा मार्ग मोकळा आहे, जो काही विकासक नेमायचा तो. आणि विकासक नेमल्यानंतर जागा मालकाला कॉम्पेन्सेशन मिळत होतं. तर म्हणणं एवढं साधं सोपं आहे की सगळं काही बाहेर एकाच अथॉरिटीवर टाकण्यापेक्षा, एकाच प्राधिकरणावर टाकण्यापेक्षा तुम्ही जे चालू आहेत त्याला थोडा मार्ग सोपा करून द्या. आता रेराचा पण जो विषय मी आपल्याला आठवत असेल अधिवेशनात ह्याच मांडलं होतं की SRA ला पण रेरा सारखी एक अथॉरिटीची जरूर आहे.
कारण रेरामध्ये आता किती वर्ष केसेस काही काही पेंडिंग आहेत. तेच. आदित्य जी ने बताइए कि अभी चुनाव कभी अनाउंस हो सकते हैं और इसको लेकर के बीजेपी ने कई सारी चीजों का अनाउंसमेंट किया, एक पगड़ी सिस्टम का, दूसरा कल पीयूष गोयल ने एक फेसबुक लाइव किया कि रडार को सेंसर के जो एयरपोर्ट अथॉरिटी के रडार हैं उनको गडकरींनी मिश्किल वक्तव्य केलंय. शहरातील अतिक्रमणावरून डॉक्टर अभिजित चौधरींवर त्यांनी हे मिश्किल वक्तव्य केलं. महापालिका आयुक्त हे नितीन गडकरींनी त्यांना टोला लगावलाय. माझ्यावर दबाव आणायची कोणाच्या बापाची हिंमत नाही असं गडकरी म्हणाले. महानगरपालिकेचे कमिशनर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना गमतीने नेहमी विचारतो की तुम्हाला बहुतेक पुढली लोकसभा माझ्या विरुद्ध लढायची असं दिसतंय, कारण त्यांच्या एवढा सहृदयी माणूस आमच्या इथे झालाच नाही. कोणत्याही रस्ता कितीही फुटपाथवर अतिक्रमण करा, तर पद्धती आहे की नेते लोक अतिक्रमण थांबवायचा प्रयत्न करतात आणि अधिकारी काढायचा प्रयत्न करतात, पण इथं उलटा प्रकार आहे. माझं बारकाईने लक्ष आहे आणि बारकाईने लक्ष असल्यामुळे कोणी कुठे किती अतिक्रमण केलं हे मला आता पूर्णपणे माहिती आहे आणि माझ्यावर दबाव टाकणारा कोणी पैदा नाही झाला आहे, कारण मी या जनतेशी प्रामाणिक आहे. निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय पक्ष संपवले जात आहेत असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. पक्ष संपल्यानंतर सत्ताधाऱ्यांची हुकुमशाही सुरू होईल असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्ष संपल्यानंतर हुकुमशहा पाहिजे ते करतो असं देखील आंबेडकर म्हणाले. इलेक्शन आता जिंकण्यासाठी जसं वापरलं जातंय तशाच रीतीने इथला असणारा राजकीय पक्ष सुद्धा संपवण्यासाठी वापरल्या जात आहेत हे आपण लक्षात. इथले राजकीय पक्ष संपले किंवा त्यांची असणारी ताकद क्षीण झाली ते एकच पक्षाची हुकुमशाही चालू होते हे लक्षात घ्या आणि मग तो हुकुमशहा पाहिजे ते करायला लागतो अशी असणारी परिस्थिती. महत्वाची बातमी. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा 12 वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये या चिमुकल्याचा मृत्यू झालेला आहे. बिबट्याचा धुमाकूळ अद्यापही सुरूच आहे. जुन्नर तालुक्यातील पारगाव मंगळूर इथली ही घटना आहे. 12 वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्यानं हल्ला केला, यामध्ये या चिमुकल्याचा मृत्यू झालेला आहे.